मित्रांनो नमस्कार. आज आपण एका खूप मोठ्या गंभीर पण तेवढ्याच महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. तर विषयाचं नाव आहे ज्येष्ठांभोवतीचा सायबर सापळा. वेगाने बदलणाऱ्या डिजिटल युगात तंत्रज्ञानासोबत पुरेशी गती साधू न शकल्याने ज्येष्ठ नागरिक आज ऑनलाईन फसवणुकीचे सर्वात जास्त बळी ठरत आहेत. डिजिटल अरेस्ट सारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून भीती, अज्ञान आणि निवृत्तीचा पैसा यामुळे ह्या वयोगटातील माणसे सहज लक्ष केली जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन फसवणूक हे आजच्या घडीचे एक भीषण सामाजिक संकट झालेले आहे. वेगाने बदलणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये थोडा मागे राहिलेला हा वयोगट आज गुन्हेगारांसाठी एक सर्वात मोठा सॉफ्ट टार्गेट ठरत आहे. ह्या मागील कारणांचा शोध घेतला असता ठळकपणे असे आढळून येते की ह्या वयोगटाकडील माणसांकडे असलेला निवृत्तीनंतरचा पैसा आणि तंत्रज्ञानाबद्दलचे त्यांचे अज्ञान. जरी आज आपण असे पाहत आहोत की ज्येष्ठ नागरिक देखील स्मार्टफोन हे अगदी सहजतेने हाताळत आहेत, पण सोशल मीडिया कसा वापरायचा किंवा मोबाईल वापराचे डूज अँड डोंट्स म्हणजे मोबाईल वापरताना काय करावे आणि काय करू नये याची त्यांना पुरेशी माहिती नसते. त्यांच्याकडे माध्यम साक्षरता नाही, डिजिटल सुरक्षेचे प्रशिक्षण देखील नाही. तसेच तंत्रज्ञानामध्ये जे काही भराभर बदल होत आहेत त्या बदलांना जुळवून घेण्याच्या नादात त्यांच्याकडून अनेक चुका होतात. यापैकी प्रकर्षाने जाणवणारी पहिली चूक म्हणजे सोशल मीडियावरील पोस्ट भराभर एकमेकांना शेअर करणे म्हणजे फॉरवर्ड करणे आणि सोशल मीडियावरील कुठल्याही पोस्टवर चटकन विश्वास ठेवणे. जे काही कुठेतरी छापून आलेले आहे त्यावर विश्वास ठेवला पाहिजे असा त्यांचा समज आहे. त्यामुळे आपल्याकडील कंटेंट हा आधी तपासला पाहिजे किंवा कुणाला तरी विचारला पाहिजे किंवा ह्या फसवणुकीच्या गोष्टी देखील असू शकतात याची त्यांना अजिबात जाणीव नसते आणि गुन्हेगारांचे इथेच फावते. ज्येष्ठ नागरिकांबाबत घडणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीत डिजिटल अरेस्ट हा सर्वात भयावह प्रकार आहे. पोलीस, सीबीआय, कस्टम, रिझर्व्ह बँक आदी सरकारी संस्थांबाबत आधीच सर्वसामान्यांच्या मनात एक भीती असते. हे सायबर गुन्हेगार अगदी ह्याच नावांचा वापर करून ज्येष्ठांना भीती दाखवतात. त्यातच ईडी सारख्या संस्थेची तर आज दहशतच निर्माण झालेली आहे. ही संस्था काहीही करू शकते, कुणालाही अटक करू शकते हे लोकांनी अनुभवले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक ह्या बनावाला बळी पडतो. डिजिटल अरेस्ट सोबतच त्यांच्यासोबत वेगवेगळे गुंतवणूक घोटाळे देखील होत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना गुंतवून त्यांच्याकडून पैसे ट्रान्सफर करून घेणे हा त्यातला एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे. निवृत्तीनंतर आलेल्या पैशांबाबतचा डेटा हा अनेक ठिकाणी लीक होतो, हे येथे प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवे. तसेच अलीकडील काळात जे काही मोठे घोटाळे झाले आहेत त्यांचा या फसवणुकीसाठी या गुन्हेगारांकडून सर्रास वापर केला जातो. अशा कुठल्या तरी XYZ घोटाळ्यामधील पैसे हे तुमच्या अकाउंटला आलेले आहेत, त्यामुळे तुमचे अकाउंट आम्हाला गोठवावे लागत आहे किंवा सोशल मीडियावरती तुम्ही लहान मुलांबाबतचा काही लैंगिक कंटेंट पाहिला आहे त्यामुळे तुम्हाला अटक देखील होऊ शकते. ही अशी भीती दाखवल्यामुळे सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक हा अगदी घाबरून जातो. त्यामुळे ही गोष्ट जर तुम्ही कोणाला सांगितलीत तर अगदी तुमच्या मुलांना देखील तुम्ही कळवलीत तर तुमच्या मुलांना देखील आम्ही अटक करू शकतो. त्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला यापासून धोका आहे हे असे सांगून ही अशी भीती घालून ज्येष्ठ नागरिकांना सतत कॅमेरासमोर बसवून ठेवले जाते आणि ह्यालाच डिजिटल अरेस्ट असे म्हणतात. बऱ्याचशा केसेसमध्ये पोलिसांना असे आढळून आले आहे की जी व्यक्ती आता समोर तक्रार घेऊन आलेली आहे त्या व्यक्तीला समोरून एक कॉल येतो आणि असे सांगण्यात येते की हा जो घोटाळा झालेला आहे त्यातील काही रक्कम ही तुमच्या अकाउंटला जमा झालेली आहे आणि ती रक्कम देखील अगदी बरोबर असते. त्यामुळे ती रक्कम तुम्हाला लगेचच्या लगेच ताबडतोब ट्रान्सफर करावी लागेल आणि जर हे प्रकरण तुम्हाला मिटवायचे असेल तर तुम्हाला आणखीन काही पैसे ट्रान्सफर करावे लागतील आणि जर तुम्ही तसे केले नाहीत तर तुमचा परदेशी जो मुलगा राहतो त्याला देखील आम्ही यात गुंतवू, त्याचा विजा रद्द करू आणि अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती आम्ही ही माहिती जाहीर करू.
अशा प्रकारच्या धमक्या दिल्यामुळे सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक हा अगदी गांगरून जातो आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर म्हणजे अकाउंटमधील सर्व रक्कम अगदी रिक्त झाल्यानंतर मग असे जाणवते की हे एक डिजिटल अरेस्ट होती. डिजिटल अरेस्ट सारख्या प्रकरणांमध्ये ज्येष्ठांना सतत त्यांच्या समोर बसवून ठेवले जाते. त्यांना सतत मोबाईल किंवा लॅपटॉप सुरू ठेवायला सांगितला जातो. अगदी जेवायला सुद्धा त्यांच्या समोर बसून जेवावे लागते आणि जर तुम्ही ही घटना किंवा ही याची माहिती तुम्ही कोणाला दिलीत तर आम्ही तुमची सगळीकडे बदनामी करू, तुमचे सगळे पैसे आम्ही गोठवून टाकू, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक हा अगदी गांगरून जातो, खूप घाबरून जातो. सर्वसामान्य नागरिकांमध्ये या संदर्भात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी सरकारी पातळीवर देखील प्रयत्न केले जात आहेत. सर्व प्रकारच्या माध्यमांपासून अशा प्रकारच्या बातम्या या वारंवार समोर येत असतात. मध्यंतरी सरकारने या संदर्भातील एक ऑडिओ टेप देखील मोबाईल फोनच्या कॉलिंगमध्ये लावलेली होती. परंतु तरी देखील अशा प्रकारच्या घटना काही कमी होत नाहीत. त्यामुळे आपण डोअर टू डोअर कसे पोहोचू शकतो, अगदी सूक्ष्म पातळीवरती या संदर्भात काय योजना आपण आखू शकतो याचा सरकारने नक्कीच विचार करायला हवा. कारण मध्ये लोकांचे जे पैसे गेलेले आहेत ते प्रचंड आहेतच, पण आपण केवळ ह्या गोष्टींकडे एक आर्थिक निकष म्हणून पाहतो. परंतु ज्या लोकांवरती ही घटना ओढवते त्यांचे पूर्ण आयुष्य अगदी बर्बाद झालेले असते, पूर्ण उद्ध्वस्त झालेले असते त्यांचे आयुष्य. त्यांचा मानसिक आरोग्यावर देखील प्रचंड परिणाम झालेला असतो. त्यातून कसे बाहेर पडायचे ह्याचा त्यांच्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. काही लोकांचे पूर्ण आयुष्यभर कमवलेले निवृत्तीचे पैसे हे गेलेले असतात. त्यामुळे पुढे जगायचे कसे हा त्यांच्यासमोर एक मोठा यक्ष प्रश्न उभा असतो. मित्रांनो, जर आपल्याला अशा प्रकारच्या घटनांपासून वाचायचे असेल तर आपण काय काळजी घ्यायला हवी ही याची माहिती मी वर आता स्क्रीनमध्ये देतो आहे. तर ती तुम्ही नीट वाचा, ऐका आणि लक्षात ठेवा. अशी काळजी घ्या. अशा पद्धतीचे कुठलेही फोन आले तर त्याला प्रतिसाद देऊ नका. कोणी असे फोन करण्यास सांगितले तर स्पष्ट शब्दात ईमेल पाठवा किंवा पत्राद्वारे कळवा, आम्ही त्याचे उत्तर देतो असे सांगा. कुठलीही अनोळखी लिंक आली तर त्यावर क्लिक करू नका. अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअप कॉल आले, व्हिडिओ कॉल आले तर ते अजिबात घेऊ नका. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती उपलब्ध आहे. ही माहिती तुम्ही समजून घ्या. ज्येष्ठांच्या कुटुंबियांनीही ज्येष्ठ नागरिकांच्या वागण्या बोलण्यामध्ये काही बदल झाले आहेत का हे समजून घ्यावे. त्यांना सायबर फसवणूक, डिजिटल अरेस्ट याबद्दलची माहिती द्या. घाबरून न जाता हे सर्व प्लॅटफॉर्म कसे वापरायचे हे त्यांना समजावून सांगा. ज्येष्ठांकडे हे नंबर तर हवेतच. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काही महत्त्वाचे संपर्क क्रमांक ज्येष्ठांकडे असणे गरजेचे आहेत. जसे सायबर फसवणुकीबाबत तक्रार करण्यासाठी देश पातळीवरील 1930, तसेच महाराष्ट्राचा 1945, बँकांचे नंबर, तसेच https://cybercrime.gov.in सारखी वेबसाईट. ही सर्व माहिती त्यांच्याकडे सहज उपलब्ध असेल असे पाहिले पाहिजे. रिस्पॉन्सिबल नेटिझमची मोफत सायबर वेलनेस हेल्पलाईन 7353107353. नंबर पुन्हा एकदा ऐका, 7353107353. तर मित्रांनो, अशा वेळी या सर्व फसवणुकींबद्दलच्या गोष्टींमागचे मानसशास्त्र काय आहे हे लोकांसमोर मांडणे फार गरजेचे आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुप किंवा त्यांचे कट्टे अशा ठिकाणी जाऊन आपण त्यांच्याशी अशा फसवणुकींबद्दलच्या गोष्टींबद्दल बोलणे फार गरजेचे आहे. तुम्हाला मदत कुठे व कशी उपलब्ध होऊ शकते व किती तत्परतेने कॉल करून तुम्ही ती मदत मिळवू शकता याची सर्व माहिती आपण त्यांना देणे गरजेचे आहे. तरच अशा प्रकारच्या फसवणुकींवर आपण नियंत्रण मिळवू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास आणि महत्त्वाचा वाटत असल्यास आपल्या सर्व परिचित ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तसेच आपल्या मित्रपरिवारामध्ये देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या कुठल्या तरी दुसऱ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.